नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या मनाचे खेळ या कथासंग्रहातली कथा कडेलोट. कालपासून देशपांडेंच्या वाड्यात एका नव्याच प्रश्नानं नंगानाच करायला सुरुवात केलेली होती. म्हटलं तर त्यांचा त्या प्रश्नाशी जवळचा संबंध होता आणि नाहीच काही मानायचं ठरवलं तर तसा संबंध येणारही नव्हता. असतात काही माणसं अशी की वेळच आली तर पाठ फिरवून मार्गच बदलून दुसऱ्या दिशेनं चालत राहणारी. अंती फक्त आपला आणि फक्त आपलाच स्वार्थ, त्याचाच केवळ विचार करणारी. थोडक्यात लबाड, कातडी बचाऊ आणि ओळख बुडवपण जपणारी. पण देवीदास देशपांडे त्यातले नव्हतेच ते. 500-700 घरांचं गाव त्यांना जाणत होतं की. त्यांनाच काय, त्यांच्या 4 पिढ्यांना. हां, दिला असेल त्यांना डोंगर शेळकीच्या गावकऱ्यांनी आसरा. ठेवून घेतला असेल गावाच्या देवदेवस्कीसाठी. गावात असलेल्या गावदेवीच्या पूजा अर्चेसाठी सुद्धा असेल. कुणा दानशूर गाववाल्यानं त्यांच्या खापर पणजोबांना 4 खोल्यांचा अंगणाचा जुना वाडा वस्तीसाठी दिला असेल. नाही असं नाही. पण गेल्या 4 पिढ्यांपासून देशपांड्यांनीही गावाचं भटजीपण सांभाळलेलं होतंच की. अभिषेक, सत्यनारायण या पूजांपासनं त्यांनीही कित्येकांची धार्मिक कार्य पार पाडलेलीच होती. तशी गावात एकाची 4 देशपांडेंची गरज आली होती. पण देवीदास देशपांडेंनीही दिलेला शब्द पाळलेलाच होता. मागच्या 2 पिढ्यात तर शेती घेणंही झालं होतं. त्यामुळे देशपांडे खरे डोंगर शेळकीकर झाले होते. या देवीदास देशपांडेंची मोठी बहीण कालिंदी शेजारच्या बनशेळकीकरांकडे दिलेली होती. ती निपुत्रिक होती. 2 वर्षांपूर्वी ती वारली. निमित्त झालं थंडी वाजून आल्याचं. नवऱ्याने तिच्यावर पांघरुणांची रासच रचली आणि त्यातच ती गुदमरून गेली. माणूस करायला जातो एक आणि घडतं भलतंच. आपणच कालिंदीला मारली ह्या कल्पनेनं त्यांना म्हणजे सदाशिवरावांना घेरलं, अगदी पछाडलं. अगोदरच तो दमेकरी माणूस, त्यातून निपुत्रिक. मूळच्या दम्यानं तेव्हापासून उचलच खाल्ली. मनात विचारांचा, कल्पनांचा दंगा सुरू झाला की हे त्याचा ताण न सोसून घुमायलाच लागायचे. तोंडानं रात्रभर भिंतीला पाठ लावून बसून जोरजोरात श्वास घेत राहायचे. इतक्या मोठ्याने की तो आवाज, त्याची लय, आवर्तनं ऐकणाऱ्याला वाटावं इथे कोणीतरी बाधा झालेला माणूसच घुमतंय, पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. खुद्द देवीदासरावांना 2-4दा तो अनुभव आलेला होता. त्यांनाही घाबरून झोपेतनं जाग आली होती. समोर फिकट अंधारात बघतात तर समोर सदाशिवराव तोंड उघडं टाकून, डोळे विस्फारून मोठमोठ्यांदा श्वास घेत असलेले. ते सगळं बघून त्यांचीही पाचावर धारणच बसली होती. त्यांना स्टोव्हवर गरम पाणी करून प्यायला दिलं होतं. तव्यावर फडकं ठेवून त्यानं छातीपाठ शेकली होती तेव्हा त्यांचा श्वास मोकळा झालेला होता. थोड्या वेळानं त्यांना झोपही लागली होती. कालिंदी असे उपाय करायची, तिला सगळं माहिती होतं. आता इतक्या मायेनं कोण करणार आहे माझं रात्री अपरात्री देवीदासराव? मी आपला असाच कधीतरी वरचा श्वास वर होऊन रात्रीतनं मरून पडणार, हेच माझं प्राक्तन आहे बघा. बघताच आहात की घराची काळा तुम्ही. कालिंदी होती, सगळं व्यवस्थित होतं. मीच मारली तिला पांघरुणाच्या ढिगाखाली. गेलो झोपून. अशी कशी मला झोप लागून गेली देव जाणे. ते लहान मुलासारखं रडत असत. देवीदासरावांनी त्यांना कैकदा समजावलं होतं की अहो, प्रत्येकाचं मरण लिहून ठेवलेलं असतं. तसा तो मरतो. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका भाऊजी. काय? पण त्यांची समजूत पटतच नव्हती. दर 2-4 महिन्यांनी त्यांचा सांगावा यायचा, बोलायचंय, येऊन जा सवड काढून. गेल्या 2 महिन्यांपासून ते म्हणत होते, देवीदासराव, मी तुम्हाला संकटात ओढतोय, पण माझं इतकं काम करावं. माझ्या समोर माझे देव तुमच्याकडे न्या. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. एका निपुत्रिकाची विनंती.
त्याचा अवमान करू नका हो. माझी शपथ आहे तुम्हाला. आता आलाच आहात तर संबळीत हे देव न्या, देव्हाराही न्या, चांदीची उपकरणी सुद्धा सगळी घेऊन जा. देवीदासराव म्हणत, भाऊजी अहो तुम्हाला 2 भाऊ असताना तुमच्या घराण्याचे देव मी का न्यावेत? मन मानत नाही हो. तुम्ही मला करताना तसा नारायणला आणि विष्णूलाही आग्रह करा ना. नेतील ते देव, माझी खात्री आहे. नाही हो, नाही नेणार. त्यांचा म्हणे देवावर विश्वास आहे पण देवपूजेवर नाहीये. नवरात्रात 9 दिवस 9 रात्री अखंड दीप असतो आमचा देवापुढे. आता हे करणं म्हणजे त्यांना कर्मकांड वाटतंय. काय म्हणणार मी सांगा? देवपूजा व्रतवैकल्य करणं म्हणजे कर्मकांड आहे का हो? काय म्हणू मी सांगा तरी? पण तुम्ही त्यांना विचारून तरी पाहिलंय का भाऊजी? कालिंदी गेली तेव्हा दिवस वाराला ते आले होते तेव्हाच मी बोललो हे. तुम्हाला काय वाटलं हो? मी त्यांना असं न विचारता तुम्हालाच देव न्यायची गळ घालतोय का? त्वेषानं बोलल्यामुळे त्यांना थोडा श्वास लागला. त्यांचा वयस्क चेहरा लालसर झाला. चेहऱ्यावरच्या सुरकुत्यात अजूनच दुमड पडत गेली. त्यांना भावनावेग असह्य झाला होता हे देवीदासरावांना कळून आलं. त्यांनी पडतं घेत म्हटलं, नाही कसं आहे, मलाही मल्हारला सुभद्राला विचारावं लागेल ना. त्याशिवाय नाही नेता येणार हो देव तुमचे. आणि हे तुमचे काय आमचे काय, अहो हे घराण्याचे देव आहेत. त्यांचं सगळं यथासांग तर व्हायलाच हवं नाही का? उगाच इथून नेऊन तिथं ठेवून देणं असं कसं करता येईल हो? विचारा ना, विचारा. मुलाचा विचार घ्या, बायकोचा विचार घ्या, पण तुम्ही देव न्या. तुमच्या बहिणीची तिच्या घराची आठवण ठेव काहीही समजा, पण माझी सुटका कराव. ती करणं फक्त तुमच्याच हातात आहे बघा. मग कधी येत आहे? 4 दिवसांनी का 8 दिवसांनी येत आहे? नाही मी शब्द नाही देत, पण मी देव नेईन तुमच्यासाठी, कालिंदीसाठी. तरीही मला एकदा वाटतं की तुम्ही विष्णू आणि नारायणला शेवटचं म्हणजे निर्वाणीचं विचारून घ्या. काय खरा या देवांवर त्यांचा हक्क आहे हो. अहो असं मला वाटतं, असं तुम्हालाही वाटतं, पण त्यांना नाही ना वाटत तसं. स्वतःला शहाणे समजतात. देवाचं केलं नाही तर चांगलं मरण येईल का? नरकात जातील भोसडीचे, पण कळत नाही ना त्यांना आता. ते अतिशय निराशेनं मान हलवत म्हणाले. त्या खेपेला देवीदासरावांनी स्वतःची सुटका करून घेतली होती. त्यांना वाटलं सुटलो आपण, सही सलामतपणे सुटलो. त्यांनी स्वतःशी श्वास टाकला शांतपणे. आजचं मरण तर टळलं असं त्यांना मनोमन वाटलं. एखाद्या रात्रीतून ते गेले तर भाऊ येतीलच की त्यांचे. ते ठरवतील देवाविषयी काहीतरी. ठरवू देत त्यांना. कोणाला तरी देऊन टाकतील संबळीसह, नाहीतर नदीत आपल्याच हाताने बुडवून टाकतील. तो प्रश्न त्यांचा आहे ना. आपला त्याच्याशी सुताराम संबंध असणार नाही. होता कधी असा संबंध आपला? कधीच नाही. यांच्या घराण्यात माझ्या मोठ्या बहिणीला दिलं, पण ते काय यांच्या घरचे पूर्वापार चालत आलेले जपलेले ठेवलेले देवही आम्ही घेऊन जायचं, त्यांचा सांभाळही करायचा. पण का, कशासाठी? केवळ बहिणीच्या पोटी मुलगा जन्माला आला नाही म्हणून? माझ्या बहिणीकडून यांचा वंश पुढे चालवला गेला नाही म्हणून? त्यांना हे कुठल्याही प्रकारे पटत नव्हतं आणि मान्यता अजिबात नव्हतं. पण गेल्या 2 दिवसात त्यांनी आंघोळ करून देवघरात गेल्यावर देव्हाऱ्यावर आणि देवांवर चढलेली धूळ पाहिलेली होती. देवघरातल्या कोपऱ्या कोपऱ्यातून लोंबत असलेली जळमट जाळ्या पाहिल्या होत्या. पालथी घातलेली भिंतीला लावून ठेवलेली ताम्हणं, पेला, तांब्या धूळ भरला पाहिलेला होता. देवांवर वाहिलेली सुकून गेलेली 2-4 फुलं आणि बिल्वदलही डोळ्यात भरली नव्हती, तर ती खुपत होती. कोणाच्याही देवांवर अशी स्थिती येऊ नये असं त्यांना वाटलं. मल्हारला तसं देवाचं थोडं कमीच होतं. आरत्या होईपर्यंत त्याची सारखी चुळबुळ सुरू असायची. मनगटावरच्या घड्याळात तो एकसारखा बघत असायचा. तीर्थप्रसाद घेतला की सटकायचा.
रोजची पूजा तर त्याच्याकडे नव्हतीच. पण तो अंघोळ झाल्यावर कुठली स्तोत्र म्हणायचा नाही का जप करायचा नाही, पण त्यांना काळजी होती. उद्या आपल्या देवाचंही कालिंदीकडच्या देवांसारखं आपल्यानंतर होणार नाही ना. असा एक सूक्ष्म हादराही मनातल्या मनात इथून परतताना बसलाच होता त्यांना. गेल्या वर्षभरात 3दा निरोप येऊनही देवीदासराव सदाशिवरावांकडे आलेले नव्हते आणि त्यांनी देवही नेले नव्हते. सुभद्रा आणि मल्हारजवळही त्यांनी हा विषय काढला नव्हता. बघू, काहीतरी ठरवू, अशा दोलायमान मनस्थितीत ते होते. त्यातून सदाशिवरावांचं रात्रीतून काही झालं तर मग सुंठी वाचून प्रश्न सुटणारच होता. देव नेण्याविषयी जे बोलणं दोघात झालं होतं ते दोघातच नंतर गुप्त राहिलं असतं. त्याला वाचाच फुटली नसती. देवांचं त्यांचे भाऊ बघून घेतील हे तर त्यांनी ठरवलेलंच होतं. पण कालच पूजा अर्चा आटोपून जेवून ते ओसरीला खलबत्त्यात 12-1च्या सुमाराला पान कुटत बसले होते, तर दारात एक ब्राह्मणाचा 25शीचा काळसर तरुण काखेत गाठोडं घेऊन थोड्या बावरलेल्या नजरेनं आणि तोंडानं प्रवेशला. तो देवीदासरावांचा वाडा हाच का हो? त्यांनी दबकत विचारलं. अगोदर मन लावून पान कुटण्याच्या नादात त्यांना ते विचारणं कळलं नाही. त्यांनी 2दा हाका मारल्या तेव्हा आतून सुभद्रा बाहेर येत म्हणाली, अहो बघा की कोण आलंय ते. तो तरुण ओसरीशी अवघडून उभा होता. त्यांनी पायात वाहणा घातल्या नव्हत्या. आंघोळ करून कपाळावर उभं गंध मात्र लावलेलं होतं. चेहरा थोडा सुकलेला होता, घामेजलेलाही होताच. ये रे भर ये. काय रे बाबा? देवीदासरावांनी विचारलं. हे देव देव आहेत. सदाशिवराव अण्णांनी धाडलेत. म्हणले इकडं डोंगर शेळकीच्या देवीदासरावांच्या वाड्यावर पोचते कर. तो गाठोडं पुढ्यात घेऊन दोन्ही पायावर बसला. दोन्ही पावलांवरची धूळ झटकत राहिला, मधूनच त्यांच्याकडे बघत राहिला. असं अचानक काही चिठ्ठी चपाटी दिली आहे का बरोबर? त्यात ठेवली आहे म्हण. आपण आता त्या देवांना जेवणं खाणं झाल्यानंतर हात लावावा का? त्यांना कळे ना. ते आरपार गोंधळून गडबडून गेले होते. ते त्याला म्हणाले, हे बघा असं करा, तुमच्या हाताने ते गाठोडं उचला आणि देवघरात नेऊन ठेवा. ते खलबत्ता बाजूला सारत उठलेच. मग तोही उठला. देवीदासराव पुढे आणि तो मागे मागे असे दोघे देवघरात गेले. सुभद्रा मात्र हे सगळं तोंडावर हात ठेवून आश्चर्यानं बघत राहिली. त्या दोघांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे बघताना तिच्या मनात झरकन येऊन गेलं की हे काय बाई या वाड्यात नवीनच घडून राहिलंय. तिला ते सगळंच नवीन अनाकलनीय वाटलं. भर दुपारचं अनवाण्या पायांनी एक ब्राह्मण काखेत देवाचं गाठोडं घेऊन येतो काय आणि आपला नवरा ते देव आपल्या देवघरात नेऊन ठेवून घेतो काय? सगळं तर्कापलीकडचं होतं. निदान तिला तरी तसं वाटलं. ते देव कोणाचे, कोणाच्या घरचे, ते इथे का आणले गेले आणि आपल्या नवऱ्यानं काही खोदून खोदून न विचारता ते ठेवून घेतले कसे, सगळंच अजब होतं. कोडं घातल्यागत होतं. पुरुषांच्या मनात काय शिजत असतं हे आजवर कुठल्या बाईला कळून आलंय? मग ते आपल्याला तरी कसं कळून येईल? तिने आजूबाजूला बघितलं. मल्हार घरात नव्हताच. तो हातावर पाणी पडलं की घराबाहेर पडतोय तिला माहिती होतं. तेच आत्ताही घडलेलं होतं. भिंतीला लावून ठेवलेल्या पाटापैकी देवीदासरावांनी एक पाट घेतला. देवाच्या आपल्या उजव्या अंगाला मांडला आणि म्हणाले, ठेव या पाटावर ते देव. त्यांनी पाटावर देवाचं गाठोडं ठेवलं आणि उभा राहिला. देवीदासरावांनी हळदी कुंकवाचा करंडा घेतला. त्यातलं बचकभर हळद कुंकू त्या गाठोड्यावर वाहिलं, नमस्कार केला आणि आपल्या देवांपुढे हात जोडून डोळे मिटून उभे राहत म्हणाले, तूच सांभाळ रे बाबा यांना. पाहुणे देव, पाहुण्यांनी धाडले. काही माझं चुकलं तर मला माफ कर. त्यांनी दोन्ही गालांवर थपडा मारल्या आणि वळले. तोही निघाला. ओसरीवर आले दोघं. सुभद्रा तिथेच होती. तिला ते म्हणाले, पाट मांडा. आणि त्या ब्राह्मणाला म्हणाले, न्हाणीत जाऊन हातपाय तोंड धुवा, जेवण तयार आहे. ते न्हाणीकडे गेल्यावर सुभद्रा म्हणाली, अहो भात संपलाय, उगा लिंबा एवढं ढेकूळ असेल. वरण पोळी भाजी जे काही असेल ते वाढ. 20-22 मैल चालत सोवळ्यानं देव काखोटीला मारून आलाय तो.
विनमुख नको जायला. त्याला खरंच भूक लागलेली असावी. त्यांनी मांड ठोकून सपासपा 4-5 पोळ्या आमटी भाजी बरोबर संपवल्या. लिंबाचं लोणचंही खाल्लं. शेवटी गोळाभर भात तिने वाढला तर म्हणाला, बरं वाढा, भात नकोच होता तसा, पण वाढा आता. जेवून पाणी पिऊन होताच दोघांना नमस्कार करून तो निघाला. देवीदासरावांनी 10ची नोट खिशातनं काढली, त्याच्या हातावर ठेवली. त्यांनी हसून ती कडोश्याला लावली, पायऱ्या उतरून गेला. सुभद्रेनं विचारलं, कोण होता? कुणाचे हे देव? आणि आपल्याकडे का? घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं घडलं धोडं म्हणे. अगं सदाशिवरावांचे, कालिंदीच्या घरचे देव. पण त्यांना 2 भाऊ आहेत ना? आहेत, पण काय कामाचे ग? नुसतं घराण्याचं नाव नावापुढे लावण्याच्या कामाचे. देवाची पूजा अर्चा करणं, उपवास करणं त्यांना कर्मकांड वाटतं म्हणे. या पुण्या मुंबईच्या लोकांना वेळ कुठे असतो ग देवाचं करायला? म्हणून हे लचांड तुम्ही मागे लावून घेतलं का? अगं मी कशाला घेऊ? मला माझ्याच देवांचं होईना. त्यांनीच दिलंय की अचानक धाडून. मोघमपणे बोलणं झालं होतं. देवन्या असं म्हणून मागेच लागले होते, पण मी टाळत होतो. गेल्या 6 महिन्यात बनशेळकीकडे म्हणून फिरकलोच नाही मी, तर हे अचानक धाडूनच दिलन की गपकन. काय करावं उमजेना. बघू जमू कसं तरी. या पोराला देवाचं करायला नको. आरतीला 3-3दा बोलवावं पडतं तेव्हा येतो. तुम्ही त्याला तसाच परत धाडला पाहिजे होता. लचांड नसतं. चिंतेतच बसले ते. त्यांनाही पटकन काही निर्णय घेता येईना. मती गुंग होते म्हणतात ना, तसं झालं होतं. त्यांचा उरलेला दिवस आणि रात्र विचारातच गेली. त्यांच्या देवांचं काय करावं कळत नव्हतं. दारीच येऊन दत्त म्हणून ठाकलेले देव त्यांना सर्व मानसिक धैर्य एकवटून नाकारणंही जमलं नाही. हा एक नवाच घोर त्यांना लागला. नवीन संकट समोर आलेलं होतं. सुभद्रानं कधीतरी मल्हारच्या कानावर हे नव्या देवांबाबत घातलेलं असावं. तो स्वयंपाकघरातून दाण दाण पाय आपटत ओसरीवर त्यांच्या पुढे आलेून उभा राहिला. कमरेवर हात ठेवून, चेहरा ताणून, आवाज चढवून, घराघरा डोळे फिरवत त्यांनी जाब विचारावा ना तसं विचारलं, अण्णा, तुम्ही सदाशिवरावांकडचे देव आणलेत इथे आपल्याकडे? नाही रे बा, त्यांनी पाठवून दिले ब्राह्मणाबरोबर. ठेवून घ्यायला लागले. का 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 ठेवून का घेतले? त्याच ब्राह्मणाबरोबर परत का नाही धाडून दिले तुम्ही? का? सांगा सांगा, बोला बोला. ते गप्पच राहिले. खाली बघत राहिले अपराध्यासारखे. द्या द्या, तसेच द्या ते. मी आत्ता त्यांना देऊन येतो ते. हे बघ मल्हार, ते मलाही करता आलं असतं. आलं नसतं का? त्यांना आता 2-2 दिवस आंघोळ करणं जमत नाही. घरात दुसरं कोणीच नाही. गांजून गेलेत रे ते. अगोदरच बायको गेली आहे. त्याला आपण काय करणार आहोत? ते काही नाही. ते देव आणा. तुम्हाला जमत नसेल तर मी करतो ते काम. इथे घरच्या देवाची पूजा होत नाही, ते कशाला पात्रात घ्यायचे अजून? भिडेचा भाऊ भिकारी ते. मल्हार आता खरोखर देव उचलून पाया चपला घालून तडक बनशेळकीला नेऊन देव आपटणार याची त्यांना खात्री होती. नव्हे त्यांचा तसा अवतार बघून त्यांना तसं वाटलं. ते घाबरले. त्यांना घाम सुटला. भीती मनात इतकी दाटून आली की ततपप व्हायला लागलं. या रागानं पेटलेल्या पोराला कसं समजवावं त्यांना काही कळेना. त्यांनी त्याला हात जोडले. कसं बसं म्हणाले, हे बघ मल्हार, असा डोक्यात राग घालून वागू नकोस रे बाबा. अरे संबंध असतात. माझी बहीण त्यांना दिली होती. त्यांच्या घरात असं 4 जणात बरं न दिसणारं वागता नाही येत रे. देवाचं करायला नको म्हणायचं का? माझी तरी हिंमत होणार नाही. तुझ्या माझ्या वयाच्या अंतराचा प्रश्न आहे हा. तू म्हणतोयस ना, मग देऊ त्यांचे देव त्यांना, पण असे नाहीत हं. आपल्याला सुद्धा त्यांची बोळवण ब्राह्मणाकरवीच करावी लागेल. मी बघतो ते, तू नको त्यात पडू. आणि त्यांनी रागाने एक जळजळीत कटाक्ष सुभद्राकडे टाकला. शब्द चावत म्हणाले, झालं झालं, समाधान झालं? केलीस ना लेखाकडे चुगली? तुला काय देणं घेणं होतं ग भाऊजींच्या देवाशी? हा. वळून आज जाता जाता सुभद्रा म्हणाली, मी कशाला चुगली करू? त्याला दिसत नाही का? उगाच माझ्यावर आरोप करू नका.
मल्हार जोतं उतरून पायात वाहणा घालून वाड्या बाहेर पडला. त्यांनाही बरं वाटलं. फिरून आलं की येईल डोसकं जागेवर, ते म्हणाले. मल्हार आता बाहेर गेला होता, पण तो केव्हाही काहीही करू शकेल याची त्यांना मनातून भीतीच होती. इथल्याच डोहात नेऊन संबळीसह देवांना समाधी द्यायलाही तो रागाच्या भरात कमी करणार नाही या विचारानं त्यांना पुन्हा पुन्हा दंश केलाच. ते घायाळही झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी जाणत्याला विचारलं, हे दुसऱ्याचे देव आपल्या घरात ठेवून घ्यावेत का नाही? लाभतील का ते आपल्याला? का शापाची बाधा होईल? स्पष्टपणे त्यांना जाणत्याकडून खरं उत्तर हवं होतं, त्यांना समाधान देणार. जाणता म्हणालाच, खरं सांगू, पचेल तुम्हाला? तात्पुरतं मोघम उत्तर देऊ? मला ही गणित मांडून बघायला लागेल, त्यांनी कोडं सुटेल. देवीदासरावांचा ते चेहरा न्याहाळायला लागले. देवीदासरावांचा चेहरा उतरलाच होता. तेही थोडे विचारात पडले. मग स्वतःशी ठरवून जोरानं श्वास बाहेर फेकत म्हणाले, सांगा देवा, खरं तेच सांगा. इथवर आलोय कशासाठी मग? लाभतच नसतील तर मी ब्राह्मणाबरोबर तसेच संबळीसह देव पोचवून येईन. त्यांच्या पापभिरू मनात आलं, आपल्या पोटी 4 पोरींच्या पाठीवर नवसानं पोरग जन्मलं, त्याला काही होऊ नये. दुसरं, त्या देवाजवळ या वयात मागायचं काय? देवाचं का ओझं असतं? ते जोरानं श्वास सोडत जाणत्याकडे बघत बसले. 10-15 मिनिटं गेली. त्याचं गणित मांडणं, बोटं मोजणं काही संपेना. देवीदासरावांचीही हिंमत हटायला लागली. देवा, उद्या येऊ का मी? निवांतपणे सांगा. मी असा यमासारखा समोर बसल्यावर तुम्हाला काही सुचतही नसेल. त्यांनी चष्म्यातून तांबारलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघितलं. रुक्षपणे म्हणाले, फक्त थोडा वेळ थांबा. उत्तर घेऊनच जा. म्हणजे तसे तुम्ही सुटले आणि मी. क्षणात त्यांचा चेहरा विचारात बुडून गेला. वातावरण अजूनच गंभीर झालं. त्यांनी पोथीपुढे लावलेली उदबत्तीही संपत आली. जळून राख झालेल्या उदबत्तीचे राखीचे ठिपके देवीदासराव मोजत राहिले नजरेनं, मनातल्या मनात. 1, 2, 3. झालं. सुटलं कोड. सांगू? ऐकणारा? त्यांनी नजर रोखत विचारलं. सांगा ना, सांगूनच टाका आता. देवीदासराव सरसावून बसले. देव ठेवून घेऊ नयेत असंच उत्तर येत आहे. घरच्या धान्याला ते लाभणार नाहीत. म्हणजे कुणाला? मला का मुलाला माझ्या? ते नावानिशी नाही सांगता येणार, पण पीडा देणार हे नक्की. मग ती तुम्हाला असेल किंवा तुमच्या मुलाला. निर्णय तुमचा. म्हणजे देव आपल्या घरात ठेवायचे का, त्यांना आश्रय द्यायचा का, त्याचा निर्णय. तसं मी देव धुवून गंध, अक्षदा, फुलं वाहतो. वेगळा तुपाचा दिवा त्यांच्यापुढे तेवत ठेवतो, हात जोडतो. याकरता मी काही करत नाही बघा. हिने देव आणल्यापासून काही केलेलं नाही त्यांचं. ते करा किंवा करू नका, पण त्यांना इथे तुमच्या वाड्यात ठेवायचं का, ठेवून घ्यायचं का, हा प्रश्न आहे. नको, नाही असं त्याचं उत्तर आहे. त्यांनी त्यांची पोथी, पुस्तक गुंडाळलं, कपड्यात बांधलं, वरती कोणाड्यात ठेवून दिलं पाटावर. त्यांच्याकडे बघून म्हणाले, इथे पाटावर दक्षिणा ठेवा, नमस्कार करा, या. आपलं काम आटोपल्यासारखं ते आवरावरच करायला लागले. देवीदासरावांनी 100ची नोट काढली, पाटावर ठेवली. जड अंतःकरणानं ते उठले. वळताना येतो देवा पुटपुटावं तसं म्हणाले, निघाले. रात्रभर त्यांचं मन विचारांनी तळमळत होतं. डोळ्याला डोळा म्हणून लागला नाही. मनातल्या अशा तशा विचारांनी नुसता धिंगाणा घातला होता. 10 वेळा तरी मनात येऊन गेलं की सकाळी उठावं, आंघोळ करावी आणि त्यांचे देव घेऊन काखोटीला मारून चालावं लागावं बनशेळकीला. कुणाला इथं सांगू नये का तिथे त्यांनाही सांगू नये तुमचे देव परत आणलेत म्हणून. नाही तर धसक्यानं त्या दमेकाऱ्याचा प्राणच जायचा. ते अजून एक नवीन पाप असायचं आपल्या माथ्यावर. त्यांना आपले देव परत आणून दिलेत हे कळेल तेव्हा कळेल. तेव्हा त्यांना काय वाटायचंय ते वाटू दे.
अरे लाभणारच नाहीयेत देव म्हटल्यावर कोण ठेवून घेऊन विषयाची परीक्षा बघेल? ते तरी असं करतील का? पण त्यांचा तो थकला भागला चेहरा, छातीत न मावणारा श्वास, त्यांच्या देहाची होणारी तळमळ त्यांच्या डोळ्यापुढे यायची आणि मग मन मागे फिरायचं. मनात विचार आले तरी विचारांचा लगाम सुटेपर्यंत माणसाच्या हातून काही कृती होत नाही हे खरं. त्यांचंही तसंच झालं. सुभद्रांनी सकाळी विचारलंच, डोळे का असे तांबारलेत? झोप लागली नाही का रात्री? कसला विचार? त्यांच्या देवाचा? नाही ग, असंच. जाणत्याला तरी विचारायचं ना. देव आणायच्या अगोदर का नाही विचारलं? हं? तरी कुठे मिळाला म्हणा. स्थान देव आणून आपटले, विचार करायला सवडही दिली नाही त्यांनी. काहीतरी बाई माणसाचं. ग बस ग, आधीच माझं मन थाऱ्यावर नाहीये. हे पोरग असं वानरावानी विशी ओलांडली आणि अजून शिकतोच आहे. पोरगी कधी बघणार आहे, लग्न कधी करणार आहे, कशाचा म्हणून शांतपणे विचारच करणार नाही. साधं आपलं मला हे आवडत नाही, मला ते चालत नाही. सुभद्राला खिजवत ते कडुशार हसले. येईल की त्यालाही शहाणपण. कुणाला विशीत येतं, कुणाला तिशीत येतं. शिकतोच आहे ना, घरात बसून आहे का तो? ते तिच्यापुढून उठले. ओसरीवरच्या खांबाला पाठ लावून घरात बघत राहिले. आपण सुभद्राला का सांगून टाकलं नाही चहा घेताना की कालच जाणत्याला विचारून आलोय म्हणून? तिला काय वाटलं, विचार फक्त तीच करते का? पण कौल त्यांच्या बाजूनं मिळाला नव्हता, वाईट त्याचं वाटत होतं. अजून एक दोघा वयस्क माणसांचा विचार घ्यावा का? आणि घ्यावा तर कोणाचा? असे प्रसंग किती जणांवर येतात? मुळात येतातच का? का आपल्यासारखा एखादाच दैवाच्या कचाट्यात सापडतो, चढफडतो? त्यांना कळत नव्हतं. पण कौल शकून बघणाऱ्यांनी त्यांना हवा तसा दिला असता तर त्यांना आतून बळ आलं असतं. मग ते छाती बडवत खुद्द मल्हारला सुनवत राहते, अरे शकून बघून जाणत्याचा सल्ला घेऊन हे देव ठेवून घेतलेत मी. आणि त्यांनी माझंच काय, अरे पोरा भविष्यात तुझंही भलं होणार आहे, फार मोठं काम आहे हे. लोकांना स्वप्नात दृष्टांत होतात, मग माणसं तिथे जाऊन खणतात. त्यांना एखादी गणेशाची नाही तर देवीची मूर्ती सापडते. ते आपण राहतो तिथे आणतात. घासून पुसून स्वच्छ करून तिची प्रतिष्ठापना करत नाहीत तर तिच्या भोवती मंदिर उभारतात. ते मग ग्रामदैवत ठरतं. असा महिमा त्यांनी ऐकलेला होता. त्यांच्या हळव्या मनात आलं, शहराचं वेड असणारा मल्हार तो आपल्यानंतर इथे थोडाच राहणार आहे, वतन सांभाळत. तो सगळं फुंकणार आणि जाणार शहरात, तिथेच राहणार. आपल्या देवावरही मग काही फार वेगळी वेळ येणार नाही. तो ते कोणाला देण्याऐवजी गावाच्या डोहात बुडवून वेस ओलांडून जाईल सुद्धा स्वतःच्या राज्यात निघून. त्यांना खाणं जाईना, जेवण गोड लागेना. त्यांच्या देवासाठी त्यांना वेगळा देव्हारा करून घ्यायचा होता. असे पाटावर संबळीत देव किती दिवस ठेवणार? पण ती ही इच्छा मनातनं हद्दपार झाली. देवाची पूजा एक उपचार झाला, त्यात भक्तीच राहिली नाही. निष्ठेविना सेवा झाली. त्यांना उगाच अवघडल्यासारखं होऊन गेलं. त्यातच एक दिवशी बनशेळकीहून पहाटेच माणूस आला. अंगणातच खाली मान घालून उभ्यानं म्हणाला, अहो सदाशिवराव रात्री कावा तरी झोपेतच गेले बघा. गाववाल्यांनी तुम्हाला बोलवलंय, चला संगतीत जाऊ. उभे असलेले देवीदासराव मटकन खालीच बसले. ज्याची मनात भीती होती तेच घडलेलं होतं. हे असं कधीतरी घडणार हेही त्यांच्या मनानं योजलेलं होतं. तसंच घडलं. मल्हार इथे नव्हताच. सुभद्रांनी त्यांना दूध दिलं आणि म्हणाली, सावकाशीनं जा, अजून कोणी सोबत येतंय का ते बघा. ते मान डोलवत होते. त्यांनी धोत्रावर शर्ट घातला, निघाले. संध्याकाळपर्यंत पुण्याचा भाऊ आला, क्रियाकर्म झालं. मुंबईचा सकाळी कधीतरी पोहोचणार होता. रात्रभर नारायणरावांबरोबर ते बोलत बसले. देवाचं त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, काय आता नेलेचे हे तर सांभाळा की. आम्ही दोघांनी मागच वहिनी गेल्या तेव्हा स्पष्ट त्याला सांगितलं होतं का आम्ही देवाचं करू, हे गृहीत धरू नको. तुला होत नाही ना देव धुणं पूजा करणं, मग ब्राह्मण लाव, दे त्याला काहीतरी. पण मी शकून पाहिला ना तर ते देव आम्हाला लाभणार नाहीत असं उत्तर आलं हो नारायणराव. देवीदासराव कळवळून म्हणाले, आता या जमान्यात शकून बघणं, जाणत्याचा विचार घेणं ते थोतांडच आहे हो.
व ते सुद्धा त्यांच्या पोटासाठी करतात, ते काय बाई सांगतात आपल्याला. पहाटे देवीदासराव तिथून निघाले. त्यांचे भाऊ काही देवाची जबाबदारी घेतील ही शक्यता नव्हती, आत्ताही आणि पुढेही. त्यांना अजूनच दमल्यासारखं झालं. सगळ्या आशा आता संपुष्टात आल्या होत्या. त्याचाच तो थकवा होता, पिळवटून टाकणारा. त्यांच्या देवाचं काय करायचं हा सध्या मुख्य प्रश्न होता, मन कुरतडणारा, मनाला छिद्र पाडणारा. नोकरीच्या शोधात मल्हारच्या सारख्या जिल्ह्याच्या, तालुक्याच्या गावी फेऱ्या सुरू होत्या. गेला की 8-8 दिवस घरी परतत नव्हता. कधी येणार आहेस असं आईने विचारलं की वैतागून म्हणायचा, अरे नोकरीच्या फेऱ्यात हिंडायला लागतं. आई, अगं सारखं याला भेट त्याला भेट असं करायला लागतं, सोपं राहिलं का कुठे चिकटणं? नुसतं हुशार असून चांगल्या मार्कांनी पास होऊन नाही चालत. चिकटवण्यासाठी पैसे मागतात तिकडे. किती द्यायचे असतात? 100-200 घेऊ का मागून यांच्याकडनं सांग? ती म्हणायची आणि त्यावर तो फसकन हसून म्हणायचा, शिपायाची नोकरी पण इतक्या पैशात लागत नाही आई. तुला काय माहिती ग बाहेरचं जग. जोरानं श्वास सोडत म्हणायचा, 15-20 हजार तरी लागतील. तशी वेळ आली तर अण्णांना मागावे पण लागतील. फेडीन मी त्यांचे पैसे. पैसे बाहेरून कुठून तरी घेण्यापेक्षा त्यांच्याकडनं घेईन मी. माझे प्रश्न मला पडलेत, यांना देवाचं पडलंय. त्यांना सांग म्हणाव, त्यांच्या देवाला सांगा मला नोकरी दे बाबा. देतो का बघ म्हणाव. भरीला त्या आत्याकडचे देव यांनी आणून ठेवले तिथे. आलंच का नाही अंगावर त्याचा खर्च करणं आता. त्यांनी नाराजीने आईकडे बघितलं. मल्हार, असं कडवड बोलू नकस रे बाबा देवाबद्दल. त्यांना सुखासुखी आणलेत का? त्यांनी देव धाडून दिले का नाही? खर्चाचं काही नाही रे, सध्या तरी पुढचं काही नाही बघ, असं म्हणून ती गेली. इकडे देवीदासरावांचं मनात कुढणं सुरू होतं, मुके पण घुमत होतं. दिवसेंदिवस त्यांचं आतल्यात विचार करणं, सारखे हातवारे करून स्वतःशीच बोलणं वाढलं होतं. खाण्याकडे लक्ष नाही, देवांकडे लक्ष नाही. समोर ताट वाढलेलं आणि हे नुसतं 5-5 मिनिटं भात कालवत बसलेले. डोक्यात भोंगा सुरू. गरमागरम चहा पोटात जाणं नाही की बोलावल्याशिवाय जेवण नाही. 70ला आलेलं शरीर सुकायला वेळ लागतो का? आणि ती चिंता सुभद्राला. तिनं काही बोलणं काढलं की फिस करणार. परवा तर आंघोळीला गेले, 1 घंटा झाला तरी न्हाणी बाहेर येईना. आतच गप्प. बाहेर हिचा जीव घाबरा गोबरा. दाराशी जाऊन कानुसा घेतला तर आतून आवाज नाही. आवो आवो म्हणत दारावर थापा मारत हाका मारल्या, तेव्हा अंगावर पाणी ओतून घेतल्याचा आवाज आला. नाहीतर अंगावर पहिला तांब्या ओतल्यापासनं हरिहरीचा घोष चालू असायचा. मारुती स्तोत्र म्हणत ओले त्यानं न्हाणीघरातनं बाहेर येणार, थेट देवघरात जाऊन कद नेसणार, मग पंचानी अंग पुसणार. हे सगळं रोजचं होतं. पण आता त्याचा विसर पडलेला होता. तासात होणारी पूजा 2-2, 4-4 तास लागायला लागले पूजेला. पुन्हा पुन्हा देवधू, पुन्हा पुन्हा पूस, हळदी कुंकू, फुलं वाहत राहा. भ्रमिष्ठासारखी अवस्था झाली होती. काय करतायत तेच त्यांचं त्यांना कळत नव्हतं. मती गुंग होणं यालाच म्हणतात का, असा सुभद्राला प्रश्न पडला होता. अन्नाच्या गारगोट्या होत होत्या. तिचं चिडणं, त्यांचा थंडपणा सुरू झालेलं होतं. आता मात्र तिला मनोमन वाटायला लागलं की ते पाहुण्यांचे देव नकोच बाई ठेवायला. सांगावं यांना, ठेवा नेऊन त्यांच्या घरी. काही का होईना त्यांचं, आपल्याला कशाला त्याचा ताप. तिने त्यांना जेवताना म्हटलं आणि पुढ्यात वाढलेलं ताट खाडकन तिच्याकडे सरकवून त्यांनी तिच्यावरच हात उगारला. फाडकन तिच्या मुस्काटात ठेवून दिली. बेफामपणे खरकट्या हातानं घरभर नाचत फिरले. त्यांचे देव ओसरीवर फेकून दिले. झालं रांडेचे, तुझं समाधान झालं, जेव आता तू पोटभर, असं म्हणत अंगात सदरा न घालता अनवाण्या पायांनी वाड्याबाहेर पडले. परत आले ते दिवे लागल्यानंतर. इकडे सुभद्राबाईंच्या डोळ्यांचं रडून रडून मुटकुळं झालं होतं. त्यांनी सगळे त्यांचे देव गोळा केले, संबळीत भरले, बंद केले, पाटावर ठेवून दिले. त्यांना हळदी कुंकू वाहून हात जोडून म्हणाली मनात, माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. आलाव हितं आपणहून तर आमच्याकडून होईन ती सेवा घ्या, पण आमचं घर पेटवू नका. माझ्या कुकवाला जापा. बघताय का नाही यांचं वागणं तुम्ही? कळतच असेल की तुम्हाला वागण्यातला फरक. अशानं कुणाला सुख लागन का? तिच्या मिटल्या डोळ्यातून गरम अश्रू गालावर उघळत होते.
दिवसभर तिने पोटात अन्नाचा कणही घेतला नाही, तशी ती ओसरीला खांबाला पाठ लावून त्यांची वाट बघत होती. कुठे कुणाला वाड्याबाहेर पडून यांच्याविषयी सांगावं, तक्रार करावी, असंही तिच्या मनात आलेलं असणार. मल्हार आता यावा घरी, असंही मनात आलेलं असेलच. त्यांना अंधार पडल्यावर दारातून आत येताना पाहिलं आणि तिने उठून आत जाऊन दोघांच्या चहाचं आधण स्टोव्हवर ठेवलं. त्या दिवसापासनं त्यांनी तिच्याशी आबोलाच धरला. तिलाही बरं झालं. तमाशा करण्यापेक्षा आबोला बरा. पण त्यांचं भ्रमिष्ठासारखं वागणं वाढलं. त्या दिवशी त्यांनी देवाची पूजा केली नाही, रात्री जेवले नाहीत. तिन्ही सांजेपासून तोंडावर पांघरून घेऊन पलंगावर पडून होते. झोपले होते का? तिला उतारवयात झोप कमी झालेली आहे. इतकी सलग येणं तर शक्य नाही झोप, पण ती काही बोलली नाही. तिनेही पेलाभर दूध घेतलं आणि झोपून गेली. मध्यरात्री तिला हालचाल जाणवली. न्हाणीत आंघोळ करत असल्याची, मंत्र म्हणत असल्याची. तिने कानोसा घेतला. अंथरुणातून उठली मात्र नाही. मध्यरात्र टळून गेलेली असणार. त्यांनी काखेत ती संबळ मारलेली होती. ओलेत्यानं ते भराभरा ओसरीच्या पायऱ्या उतरून अंगणात आले. तिने फक्त डोळे किलकिले करून बघितलं. त्यांनी दुरून तिच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं. वाड्याचं दार अडसर सारून हळूच उघडलं. ते वाड्याबाहेर पडले. वाडा गपगार होता. सुभद्रा उठून बसली. तिने वाडाभर नजर फिरवून बघितलं. ओसरीला टांगलेला बारीक केलेला कंदील जळत होता. त्या पिवळट मंदशा प्रकाशात वाडा अजूनच निवांत आणि भयानक शांत भासला तिला. उठून दार लावून घ्यावं का तसंच ठेवावं, तिचं ठरे ना. ती अंथरुणावर येऊन पडली. डोळे उघडे ठेवून दाराकडे बघत राहिली. हे कुठं गेले माय? देऊन घेऊन गेलेत. एवढ्या रातीचं देव घेऊन कुठं गेले? तिच्या मनात प्रश्नांचे गतिमान भोवरे गरगर फिरत राहिले. क्षणभर सगळं गरगरलं. काहीतरी नवंच या वाड्यात घडत होतं, जे आजवर घडलेलं नव्हतं आणि पुढेही घडणार नाही असं. यातून कसं बाहेर पडता येईल माहिती नाही. तिने उठून एकदा देवघरात डोकावलं, आत न जाता. त्यांच्या देवापुढे समई तेवत होती. पाठ रिकामा होता. तिथे पाटावर संबळ नव्हती. म्हणजे यांनी खरंच त्यांचे देव नेले. तिने सुटकेचा श्वास सोडला. पण ती संबळ ठेवलेली जागा, तो रीता पाठ डोळ्यांनी बघता बघता तिचे डोळे मात्र पाणावले. ती वळून काळजीत पार बुडून तडफडत पडून राहिली. तासा दीड तासांनी वाड्याचं दार लोटून देवीदासराव वाड्यात आले. त्यांनी नीटपणे आडसर सारला, दार लावलं आणि पलंगावर स्वतःला लोटून दिलं. डोक्यावर गच्चम पांघरून घेतलं. आत त्यांचा देह गदगदत असल्याचा सुभद्राला भास झाला, पण क्षणभरच. ते सुखरूपपणे घरी परतले, त्यातच सगळं मानलं. सकाळी 8च्या पुढेच ते उठले. उठले तरी वागण्यात फरक नव्हता. घुमे पण तसंच चालू होतं. दिवस सरताना मल्हार आला. त्यांना बघून हसला. ते पलंगावरून वाऱ्यासारखे सगळं बळ एकवटून उठले. त्यांनी त्याचा गळाच धरला. दात ओठ खात त्याच्या अंगावर जाऊन त्याला चिरक्या आवाजात विचारायला लागले, साल्या कुठे फेडशील हे पाप? सांग सांग की. हो कसलं पाप अण्णा? त्यांनी स्वतःला सोडून घेत विचारलं. ते सुभद्राला म्हणाले, बघ मला तोंड करून विचारतोय भोसडीचा कसलं पाप म्हणून. त्यांनी ओढत ओढत त्याला देवघराकडे नेलं. त्या रिकाम्या पाटाकडे बोट दाखवून खेकसून म्हणाले, ए इथे ठेवलेले बनशेळकी कराकाडांचे देव संबळी सकट गायब आहेत. कधी नेलेस सांग? कुठे ठेवलेस ते सांग? सांगतोस का गळा दाबू तुझा? पोटी येऊन चांगले पांग फेडलेस की रे, दाबू का गळा? ते सगळ्या शक्तीनिशी दोन्ही हातांनी त्याचा गळा दाबत राहिले. सुभद्रा मध्ये पडली. त्याची त्यांच्या तावडीतून सुटका केली. त्याला त्यांच्या तावडीतून सोडवून दूर बसवून तिने देवीदासरावांना आवाज चढवून विचारलं, अहो 10 दिवसापासून पोरग गावात नाहीये, त्याला काय ठाऊक त्या तुमच्या बनशेळीकरांच्या देवाचं? त्याचा का गळा धरताय? खबरदारा त्याला हात लावला तर. इतका 4 पोरींच्या पाठीवर नवसा सायासानं पोरगा आलाय माझ्या पोटी, चांगला न्याय देऊन राहिला की त्याला. देवीदासराव सटपटले. दूर ओसरीला जाऊन डोकं दोन्ही हातात धरून बसले. मल्हार उठला. पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेला. हंड्यावरचं झाकण काढून पेल्यानं उभ्यानं पाणी प्यायला लागला. आत येत सुभद्रानं विचारलं, चहा टाकू का रे? का काही खाणार आहे? नाही चहा नको, जेवीनच मी. स्वयंपाकाचं बघ. आई खरंच देव नाही का घरात? त्याने आवाज खाली आणून विचारलं भांबावूनच. दिसत तर नाही रे घरात.
काय भूतहटकी झाली त्यांना कुणाला माहिती इथं. ती बेफिकिरीनं म्हणाली आणि तिने डबा उघडून वाटी तांदूळ घेऊन पातेल्यात धुवायला घेतले. चुलीत थोडी धग होती, तीच फुलवली, विस्तव चाळवला आणि गोवरीवर घासलेट घालून 2 लाकडांच्या आत ठेवून पेटवली. गडगड जाळ तांदळाच्या पातेल्याला चहूबाजूनं पसरून गेला. त्याच्याकडे बघताना तिच्या मनात आलं, आता ह्याला सांगून तरी काय उपयोग, की बाबा असं करता यांनी झोपेत का भ्रामात मध्यरात्र उलटल्यावर आंघोळ करून देव संभळीसह घेऊन हे वाड्या बाहेर पडले. आता देव कुठं कोणाला दिले का डोहात बुडवले गोविंदराव देशमुखाच्या शेताजवळच्या, ते आपलं एकटेच जाणवत नाही तर तो देव जाणे. ह्याला यातलं काही सांगितलं तर हा सुद्धा संबंधच आहे, ह्यानी त्यांचा गळा धरला असता. ती वाढलेला जाळ जळत लाकूड ओढून कमी करायला लागली. पाणी आटत आलेल्या भातावर झाकण घातलं आणि वरणाचा दुपारीच ठेवलेला उपसा पाणी घालून कालवायला लागली. 2 दिवसांनी मल्हार म्हणाला, आई मला नोकरी लागली आहे, मी सोमवारी हजर होणार आहे. आता महिनाभर इथे येणं होणार नाही. अण्णांना सांगून जाऊ का, का तूच सांगतेस? काही नको, विचारलं तर मागून सांगेल मी. तू आपलं निघ, तुझी येळ झाली की. दुखावून दुपारची जेवणं होऊन तिघही आडवी झाली होती. मध्येच मल्हार उठला. पाणी पिऊन आईला नमस्कार करून बॅग घेऊन निघाला. देवीदासराव तो पायात चपला घालताना बॅग घेऊन निघताना बघत होते, पण त्यांनी काही विचारलंच नाही. त्यांनीही त्यांना नमस्कार न करता वाडा सोडला, मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. एकदा फाटलं ना की फाटतच जातं एवढं मात्र खरं. देवीदासराव लोटलेल्या वाड्याच्या दाराकडे फक्त बघत राहिले. त्यांना काही कळत होतं का कळत नव्हतं हे सुभद्रालाही माहिती नव्हतं. दिवस वेगानं संपला असं मात्र तिला वाटलं. दिवसेंदिवस देवीदासरावांचा भ्रमिष्टपणा मात्र वाढत होता. देव दिसले का तुम्हाला, असं ते घरी येणाऱ्या प्रत्येकाला विचारत मात्र होते. बाकी काही कशाचंही स्मरण नव्हतं, क्षितीही नव्हती त्यांना. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण यांच्या मनाचे खेळ या कथासंग्रहातली कथा कडेलोट. हा कडेलोट कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि मुख्य म्हणजे भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम लेखकांच्या उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.